पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या तब्बल 10,59,000 शेतकऱ्यांना 836 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे। यापैकी जवळपास 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,63,00,000 रुपये जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांचा शुक्रवार आज गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज जवळपास 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे हेक्टरी 25,000 रुपये या ठिकाणी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळायला सुरुवात झाली आहे। जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्या आठवडाभरापासून पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती व्यवस्थित पार पडलेलं आहे। उरलेल्या 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होत असल्याचं आता पाहायला मिळालं आहे। आता सकाळी अनेक शेतकऱ्यांना काहींना 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे मिळून बँकेत आले आहेत। तसेच काहींना 30,000 रुपये देखील हेक्टरी पीक विमा अतिवृष्टीचे मिळून बँकेत आल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली होती, आम्हाला मदत मिळाली नाही परंतु कमी मिळाल्या असं शेतकरी या ठिकाणी काळी झाली म्हणून मोर्चा काढू लागले होते। तसेच काही शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा अतिवृष्टीचे बँकेच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे त्या ठिकाणी संतप्त झाला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळाले आहेत त्यांच्यासाठी परत एकदा निधी मंजूर केलाय आणि त्यांना आज हेक्टरी 12,500 रुपये त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं पावसामुळे त्याचे आणि 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा आहे तर त्याचे 12,500 रुपये असं दोन्हीचे मिळून 25,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सकाळपासून सुरुवात झाली आहे। शेतकरी संतप्त होते, शेतकरी त्या ठिकाणी म्हणू लागले होते की एवढ्यामध्ये आमची दिवाळी कशी काय होणार, कारण काही शेतकऱ्यांना फक्त 7,000 मिळाले तर काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये देखील मिळाले। अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी या ठिकाणी काही सुद्धा अजिबात मिळाले नव्हते। ते शेतकरी आता संतापले होते, त्यांनी सांगितलं होतं की आमचा पीक विमा अतिवृष्टी तुम्ही का सोडला नाही। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळालेत त्यांना वाढवून आणि ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे देण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता मंजूर केल्याचं पाहायला मिळालंय। शेतकरी बांधवांनो, आज शुक्रवार आहे, 24 ऑक्टोबर आहे। राहिलेल्या 93 लाख शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांसाठी दिल्या। ते म्हणजे त्यांनी सांगितले निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केलेली आहे। जे शेतकरी आता उरले आहेत त्यांना पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा मिळाला नसेल, तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना अतिवृष्टीमध्ये जे पैसे अजून पण बँकेच्या खात्यावरती आता मिळालेले नाहीत त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आता खात्यामध्ये वितरण होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आता प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं की काल भावबीज होती, काल का पैसे त्या ठिकाणी दिले नाही, काल देणार होता त्याचं काय झालं बघा। काल पैशांचं वितरण व्यवस्थित झालेलं आहे। आज काय झालं, शेतकरी वर्ग जे उरले आहेत त्यांना पैशांचं वितरण होणार आहे। काल अनेक भावबीज निमित्त बँकांना सुट्टी होती, त्यामुळे आज सर्व बँका उघडल्या आहेत आणि सर्वांना पैसे या ठिकाणी बँकेत मिळणं सुरू झालं आहे। आज शुक्रवारी बरोबर तुम्हाला 3:40 हे पैशांचं वितरण सुरू व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शुक्रवार त्या ठिकाणी बरोबर 3:40 बँकेच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि आज शुक्रवारी पूर्ण रात्रभर पैशांचं वितरण त्या ठिकाणी असंच सुरू राहणार आहे। त्याचं कारण म्हणजे आज झालेल्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय, आज कोणताही शेतकरी शिल्लक राहणार नाही। राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। राहिलेली संख्या जर शेतकऱ्यांची पाहिली तर 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शुक्रवार रात्रभर त्या ठिकाणी आज पैशांचं वितरण होणार आहे असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्या। 100% खरी बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना फक्त आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु ही जी माहिती आहे तर ती मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी दिली आहे। अखेर शेतकऱ्यांची या ठिकाणी दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळालंय।
गेल्या 2 आठवड्यापासून शेतकरी वाट बघत होते अतिवृष्टीच्या पैशाची आणि गेले 2 महिने झालं 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केला होता तर तो केंद्र सरकारचा पीक विमा याची शेतकरी वाट बघत होते। राज्य सरकारने पैसे पाठवले नव्हते, त्याचे 12,500 रुपये आणि पीक विम्याचे या ठिकाणी 12,500 रुपये असं या ठिकाणी टोटल 25,000 रुपयांचा हेक्टरी लाभ आज बँकेच्या खात्यावरती 24 ऑक्टोबर शुक्रवारी 3:40 याचे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित होण्यास सुरुवात या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळालं। मग आता मागच्याच आठवड्यामध्ये 31,628 कोटी रुपये जो सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून मंजूर करण्यात आलं होतं। तर त्या अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय नुकसान झालं त्याचे 12,500 रुपये आणि पीक विम्याचे 12,500 रुपये असं शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल 25,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मान्यता देण्यात आल्या। कोणतीही शेतकऱ्यांचं लाभ त्या ठिकाणी बंद होणार नाही, सर्वांची दिवाळी गोड होणार, दिवाळी काळी आम्ही अजिबात होऊ देणार नाही। कारण शेतकरी रडत होते, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी बघून मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी दया आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झालाय, गेले 2 आठवडे झालं आम्ही पैशांची वाट बघत होतो, काही जण म्हणतात आज पैसे येतील, काही जण म्हणतात उद्या पैसे येतील, मग असं सर्वजणच त्या ठिकाणी सांगत होते, परंतु पैसे बँकेच्या खात्यावरती काय येत नव्हते या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिले। आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले तुम्ही पाहायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती सांगितल्या, ते म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात येत असल्याने मंद गतीने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत होते, त्यामुळे हे पैसे यायला थोडा वेळ लागला होता। त्यामुळे राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 18 जिल्ह्यामध्ये आजपर्यंत पैशांचं वितरण झाले। उरलेल्या 18 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा, तुम्हाला पीक विम्याचे 12,500, अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालंय त्याचे 12,500 असं टोटल 25,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती आज येणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी दिवाळी गोड केल्याचं पाहायला मिळाले। कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करणार आहे असं त्या ठिकाणी सांगून गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण त्यांनी करून टाकले। आज वार आहे त्या ठिकाणी शुक्रवार 24 ऑक्टोबर या ठिकाणी राहिलेल्या सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचे वितरण सुरू होईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना वचन या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळाले। शेतकरी रडणाऱ्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। शेतकरी बांधवांनो, आता आपण महत्त्वाचं म्हणजे बघायचं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना 24 ऑक्टोबर हा या ठिकाणी दिवाळीचा त्या ठिकाणी महत्त्वाचा सण असल्याने आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणाकोणाला 100% पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी बांधवांची या ठिकाणी सरकारला दया आल्याचं पाहायला मिळालंय। शेतकरी बांधव ऐन दिवाळीमध्ये मोर्चा काढत होते, रस्ता रोको आंदोलन करत होते की आम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळाले आहेत, तसेच आम्हाला शेतकरी मित्रांना पैसे अजिबात मिळाले नाहीत असं या ठिकाणी काही शेतकरी म्हणत होते। त्यामुळे आता सरकारला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघून त्या ठिकाणी दिवाळीला हा त्या ठिकाणी लाभ गिफ्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित आता करण्यात येऊ लागले। लक्षात ठेवा, आज शुक्रवार आहे आणि आज बरोबर 3:40 पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती सुरू होईल आणि हे रात्रभर आज शुक्रवारी पैशांचं वितरण आहे असं सुरू होणार आहे। कारण आज कोणताही शेतकरी शिल्लक राहणार नाही, 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता होणार आहे। त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मागील आठवड्यामध्ये व्यवस्थित झाले, राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज होणार आहे। शेतकऱ्यांना 25,000 रुपये आज मिळणार आहेत, कारण त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे दोन्ही मिळून पैसे असल्याने जास्त लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे।
त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना अन्याय होऊ देणार नाही। केंद्राकडून पीक विमा जो मंजूर करून टाकलाय, राज्य सरकारला दिलाय, तर तो सुद्धा पीक विमा वाटून टाकण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। तुम्ही आठवतंय का बघा, 2022 ला पीक विमा भरलाय का बघा, 2023 ला पीक विमा भरलाय का बघा, 2024 ला पीक विमा भरलाय का बघा। कारण 3 वर्षामध्ये जर पीक विमा तुम्ही भरला असेल तर त्याचे सुद्धा हेक्टरी 12,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे डबल गोल्डन चान्स शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती असणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले। मग आता कोणाकोणाला आज लाभ भेटणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादी कालच मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना कोणकोणती दिली आहे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। शेतकरी बांधवांसाठी खरं म्हणजे आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना 940 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालंय। यामध्ये तुम्हाला कोणतीही आता प्रतीक्षा करावी लागणार नाही, कोणाला अपात्र सुद्धा करण्यात येणार नाही। सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याची एक नवीन यादी मुख्यमंत्री साहेबांनी वाचून दाखवल्या। फक्त त्याच जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। तुम्हाला पैसे जर मागच्या आठवड्यामध्ये आले नसतील, काल परवा आले नसतील, तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचा आहे। कारण काही शेतकऱ्यांना कमी पैसे मिळालेत, काही शेतकऱ्यांना अजिबात रुपये सुद्धा मिळाला नाही। त्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आज लाभ परत एकदा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधव तक्रार करू लागले होते की आमच्या शेजारील शेतकऱ्यांना पैसे मिळाले, परंतु आम्हाला आमच्या बँकेच्या खात्यावरती अजून का पैसे मिळाले नाहीत। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, लक्षात ठेवा ही डीबीटीची प्रोसेस असल्याने, मशीनद्वारे पैसे या ठिकाणी बँकेत येत असल्याने थोडा वेळ लागत होता, माफ करा, परंतु आम्ही आता डीबीटीची प्रोसेस तातडीने बंद करून बँकांना चेकद्वारे पैसे पाठवले आहेत आणि त्यामुळे बँकांनी आता पैसे सकाळपासून सोडण्यास सुरुवात केली आहे। काहींना 3:40 पैशांचं वितरण सुरू होईल, काहींना काल पैसे जमा झालेत, राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आज रात्रीमध्ये त्या ठिकाणी पैशांचं वितरण सर्वांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती होणार आहे। बघा, आज 3:40 सर्व शेतकऱ्यांना जास्त फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यास सुरू होईल असे या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले। मग आज कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ होणार आहे त्याची एक यादी सरकारच्या माध्यमातून काय काय आल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर। आता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही, कारण मागील 2 दिवस ते मागील आठवड्यापासून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाभ भेटलाय। यामधील फक्त काही ठराविकच जिल्ह्यामध्ये लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहे। ठराविक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बघा आजरा तालुका, करवीर तालुका, कागल तालुका, हातकणंगले तालुका, शिरोळ तालुका, शाहूवाडी, राधानगरी, बुदरगड, पन्हाळा, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा। बघा तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकरी बांधव आहात का? बघा शेतकरी बांधव जर तुम्ही या कोल्हापूर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्यास या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मान्यता मिळाल्या। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, कारण या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा आज 100% तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी पीक विमा 2022चा, 2023चा, 2024चा रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात या ठिकाणी येणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव जिल्हा। आता जळगाव जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। यामध्ये अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, त्या ठिकाणी बोदवड, बडगाव, भुसावळ, यावलन, रावेर। आता या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना काहींना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळालेत, परंतु काहींना त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणं बाकी होते, त्यांच्या सुद्धा खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं आता पाहायला मिळालंय। कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगून या ठिकाणी पैसे जमा करण्यास आज सुरुवात केल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता पहा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जालना जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका, घनसावंगी तालुका, परतूर तालुका, मंठा, जाफराबाद। आता हे जे जिल्हे तालुके सांगितलेत
तर जालना जिल्ह्यातील हे तालुके आहेत, यांना सर्वांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे आणि कोणाकोणाला मिळाला आहे हे सुद्धा यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या। यामध्ये उमरी तालुका, नायगाव तालुका, नांदेड जिल्हालयाचा मुख्यालयाचा भाग जो आहे तर त्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना मुखेड, मुदखेड, माहूर तालुका, लोहार तालुका, किनवट तालुका, कंधार, हिमायतनगर, हदगाव, धर्माबाद, तेगलूर, बिलोली, भोकर, अर्धापूर त्या ठिकाणी हे जे तालुके सांगितलेत तर नांदेड जिल्ह्यातील हे तालुके आहेत, यांना सर्वांना पीक विमा 2022 पासून 24 पर्यंतचा रखडलेला मिळणार आहे। तसेच अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्याचे सुद्धा पैसे बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। यामध्ये गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका, सेलू तालुका, सोनपेठ तालुका, पाथरी तालुका, पालम, मानवत आणि पूर्णा या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात आता येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आपल्या राज्यातील बीड जिल्हा। आता बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यातील आता बघा कोणकोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत तर यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काहींना मिळालाय तर काहींना मिळणं बाकी आहे। त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे। त्यामध्ये पाटोदा, बीड, गेवराई तालुका, माजलगाव, केज तालुका, अंबाजोगाई तालुका, धारूर, शिरूर कासार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सरकारच्या माध्यमातून मंजूर या ठिकाणी आज करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बुलढाणा जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे बघा। बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी चिखली, खामगाव, मेकर, मोताळा, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना पीक विमा 2022चा, पीक विमा 2023चा, पीक विमा 2024चा सर्व काही त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा, नक्कीच लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।